आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। जत तालुक्यातील बेळवडगी येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 34वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध योजना व त्यांच्या फायद्याची माहिती सांगितली। यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, रामभाऊ सरगर, कोळी साहेब, TDO हलकुडे सावकर, सरपंच, डेप्युटी सरपंच, सोसायटी चेअरमन तसेच बोरगी कर्जगी बेळवडगी गावचे सचिव समोर तेली, आरबबी सुतार, माशीज बेलूर, गुडेडगी साहेब, वाघमारे साहेब, मल्लिकार्जुन शिक्षण संस्थेचे बोरगी चेअरमन सिद्धरामप्पा, अण्णाराय पाटील, शेषप्पा बिरादार, सिद्धप्पा बिरादार, सरपंच बोरगी तसेच गावचे ग्रामस्थ उपस्थित होते। अजून 3 याद्या सरकारकडे पेंडिंग आहे ते करून दिलेल्या याद्या। मी त्यात काय प्रत्येक गावातले काय 50 लोक असतील, 10 असतील, 20 असतील, किती आहे माहित नाही मला, पण ती लोक त्या ठिकाणी पेंडिंग आहे। त्याच्यामुळे हा काय बँकेचा विश्वास नाही, बँक ही तुमच्या जीवावर चालल्या। तुम्ही 7 कोटी रुपये ठेवी ठेवले, त्या ठेवीचं व्याज आम्ही तुम्हाला देतोय 7%, 8%, आम्ही तुम्हाला 10%, 9%, 10%, 11% कर्ज देतोय। 2%मध्ये बँकेचं प्रशासन चालायला पाहिजे, बाकी बँकेची व्यवस्था, स्टेशनरी, भाडं हे चालतंय की त्या 2%च्या नफ्यावर बँक सगळं चालवते। त्यामुळे आम्ही काय त्या बँकेत मालक नाही, आम्ही फक्त बँकेचं विश्वस्त आहे की बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेमध्ये लवकरात लवकर कर्ज पुरवठा व्हावा। आज सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कर्ज वाटप आपल्या जत तालुक्यात 425 कोटी रुपये पीक कर्ज ही जत तालुक्यात आहे। एकूण 1800 कोटी रुपये कर्ज वाटप जिल्ह्यामध्ये आहे, 425 कोटी रुपये आपल्या जत तालुक्यामध्ये। ठीक आहे, जत तालुक्यामध्ये क्षेत्र मोठं आहे, द्राक्षाच्या बागा मोठ्या आहेत, परंतु जशा आता कर्जमाफी काय झाली तर महाराष्ट्रभर होणार आहे, काय त्या जतला होणार नाही का ह्या तुमच्या 5-6 सोसायट्यांना होणार नाही। आज सांगली जिल्ह्यामध्ये 742 सहकारी संस्था आहेत, 742 पैकी 575 संस्था 100% वसूल आहे। आज अंकुलकोप सारखी एक सोसायटी आहे, त्याला 54 कोटी रुपये कर्ज द्यायची व्यवस्था आहे। म्हणजे तुमचं द्राक्षाचं एकच पीक आहे, एकच 7-12 उतारा, एकच पीक, एकच ही करा, पण तुम्हाला 2.5 वेळा कर्ज द्यायची व्यवस्था आहे। पहिलं 6% कर्ज देतोय, ते तुम्ही जर वेळेत वर्षात परत भरला तर तुम्हाला रिबिटन पैसे परत मिळते। दुसरा सामान्य कर्ज आहे ते 10.5% व्याजदर आहे, कन्झम्पशन कर्ज आहे ते 10% व्याजदर आहे। म्हणजे शेतकऱ्याला सावकारच्या दारात जावा किंवा उसने पैसे घ्या किंवा व्याजान पैसे घ्या ही भूमिका लागू नये, म्हणून आम्ही शक्यतो जे मदत करता येईल ते करायचा प्रयत्न करतोय, पण त्यासाठी वसुली चांगली असणं हे अतिशय महत्वाचं आहे। दुसरा, आता शासनाने, केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं डायरेक्ट मदत करण्यापेक्षा वेगवेगळ्या योजना काढल्या। आता केंद्राची योजना आहे PMFE म्हणून, की प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया सूक्ष्म योजना म्हणून। त्या योजनेअंतर्गत तुम्हाला द्राक्षाची 1 एकर बाग आहे, तुम्ही बेदाणा करणार आहे तर एका एकराला आम्ही 2.5 लाख रुपये कर्ज देतोय आणि 90,000 रुपये त्याला केंद्राची सबसिडी। समजा तुम्ही एखाद्या बेदाण्यासाठी नेटिंग वॉशिंग मशीन करणार आहे तर त्याला जास्तीत जास्त 10 लाख रुपये सबसिडी आहे। आपण गेल्या वर्षी या तालुक्यामध्ये 391 लोकांना जवळपास 7.5 कोटी रुपयाचं कर्ज वाटप केलं आणि 2.5-3 कोटी रुपयाची सबसिडी दिली। तुमच्या शेजारी बरोबर मी 80 लाख रुपये दिले कारखान्याला आणि त्याला 20 लाख रुपये सबसिडी मिळाली। काही लोकांना शेड लाई, मला माझ्या माहिती इथे किती शेड, बहुतेक काही 2 का 3 शेड मंजूर झाली, त्या शेडचे अनुदान आले का नाही माहिती नाही मला, पण दरवर्षी केंद्राचं अनुदान आहे ते केंद्राचं अनुदान आहे ते। पण यासाठी तुमच्या सोसायटीची वसुली चांगली पाहिजे। सोसायटीची वसुली नसेल तर याचा कुणालाच ना तुम्हाला फायदा होत नाही ना सभासदांना फायदा होत नाही। त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आता भरपूर बँके जर सगळ्या योजना आहेत, बँकेकडे अगदी शैक्षणिक कर्ज पाहिजे असेल शैक्षणिक कर्ज देते, घर बांधणी कर्ज देते, गाय म्हशी गोट्याला कर्ज देतोय, आम्ही शेळ्या मेंढ्या घेतो म्हणला देतोय, पाईपलाईनला कर्ज देतोय, विहीर पाडायला कर्ज देतोय, द्राक्ष लावायला कर्ज, म्हणजे जे शेतकरी म्हणतोय आम्ही तर गेल्यापासून शेतकऱ्याची आम्ही ज्या अडचणी आहेत, जी शेतकऱ्याला पाहिजे ती बँकेत राबवण्याचं आम्ही काम केले। मी बिळूरला एका माणसाला भाकरी करायच्या मशीनला 5 लाख रुपये कर्ज दिलंय आणि त्याला त्या ठिकाणी 3 लाख रुपये सबसिडी मिळाली। मुख्यमंत्री ग्राम रोजगार निधी योजना आहे, त्या योजनेमधनं मागासवर्गीय लोकांसाठी 50% सबसिडी आहे, ओबीसी लोकांसाठी 35% सबसिडी आहे आणि इतर ओपन लोकांसाठी 25% सबसिडी आहे। महिला असेल तर त्याला 35% सबसिडी आहे। कोणताही व्यवसाय तुम्ही करतो म्हणला तर या सगळ्या जेवढ्या योजना होत्या त्या पूर्वी बँकेकडे योजना नव्हत्या, त्या पूर्वी बँकेकडे योजना नव्हत्या। आपण नॅशनल बँकेमध्ये शेतकऱ्यांना फायदा होत नाही, शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणताना आपण या ठिकाणी सगळ्या योजना आपल्याकडे घेतल्या, त्याचा फायदा घेण्यासाठी खरं आम्ही
मी बऱ्याच वेळा करंजगीमध्ये बैठका घेतल्या, बोरगेमध्ये बैठका घेतल्या, बेळोडगीत बैठका घेतल्या, पण ज्या इतर ठिकाणी फक्त आम्हाला या भागामध्ये प्रतिसाद मिळाला तिकून दिला ते तिन्ही सोसायटी सगळी बाहेर काढून 12% वसुली, त्यांना 60-62% वसुली झाली. नाहीतर या भागामध्ये आता आसंगी सोसायटी 100% आहे, गुड्डापूर सोसायटी 100% आहे, माडग्याला खूप फायदा घेतला. त्यामुळे ओटीएसला जेवढा फायदा घ्यायचा तेवढा घेतला नाही लोकांनी. आता माझी विनंती आहे की 31 मार्च आहे, आता काय बँक बसणार नाही. आम्ही जरी म्हणलो किती तर बँक बसणार आहे. लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.